हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील 5th लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यातील प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहोत. आपण आधीच्या 2 व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्ट करणार आहोत, जे की या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम. पूर्वी जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज या व्हिडिओमध्ये फक्त आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. पण वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करताना काही स्टेप्स आहेत. तर कोणत्या स्टेप्स? तर दिलेल्या कंडिशन नुसार या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स तयार करायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण 2 व्हेरिएबल्सचा यूज करणार आहोत आणि ते 2 इक्वेशन्स सॉल्व्ह करून आपल्याला जी क्वांटिटी किंवा जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती आपण सॉल्व्ह करणार आहोत. सी द क्वेश्चन नंबर 5. A 2-digit number is 3 more than 4 times the sum of the digits. ही फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. आणि नेक्स्ट काय आहे? If 18 is added to this number, then the sum is equal to the number obtained by interchanging the digits. ही आपली सेकंड कंडिशन आहे. फाइंड दी नंबर. आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता हे एक्झाम्पल वाचलं बरोबर किंवा रीड केलं. आता यामध्ये काय समजलं की हे एक्झाम्पल 2 डिजिट नंबरशी रिलेटेड आहे. ठीक आहे, 2 डिजिट नंबर आणि तोच नंबर ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता तो नंबर फाइंड आउट करायचा आहे म्हणजे 2 डिजिट नंबर आहे म्हणजे त्या ठिकाणी 1 डिजिट आहे तो युनिट प्लेसला असणार आहे आणि 1 डिजिट आहे तो टेन्स प्लेसला असणार आहे. पण ते डिजिट कोणते आहेत हे माहित नाही, म्हणून आपण त्यांच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करणार इथे. मीन्स वी राईट हिअर कन्सिडर द डिजिट at tens place is x and the digit at unit place is equal to y. Then we write that number in the form of x and y. Means the original number. The number is, which number is the form here? The number is X. टेन्स प्लेसला x आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली इथे 10x प्लस युनिट प्लेसला y आहे. मीन्स दॅट फॉर्म नंबर इज 10x प्लस 5 झाला. ठीक आहे, आता कंडिशन काय दिली बघा. अ 2 डिजिट नंबर इज 3 मोर दॅन 4 टाइम्स दी सम ऑफ डिजिट्स. म्हणजे ह्या ठिकाणी जो 2 अंकी संख्या आहे ती 2 अंकी संख्या ही त्या डिजिट्सच्या ऍडिशनच्या 4 टाइम्स पेक्षा 3 ने जास्त आहे. बघा, ही फर्स्ट कंडिशन आहे. त्या फर्स्ट कंडिशनचा वापर करून आपल्याला इक्वेशन फर्स्ट तयार करायचं आहे. सो वी राईट हिअर फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन. कंडिशन पहा, परत कंडिशन आपल्याला लक्षात आली पाहिजे म्हणजे त्याच्यानुसार आपण इक्वेशन तयार करणार. अ 2 डिजिट नंबर इज, आता ह्या ठिकाणी 2 डिजिट नंबर कोणता तयार झालाय तर 10x प्लस y. दिस नंबर इज इक्वल टू ओके 3 मोर, 3 ने जास्त आहे म्हणून आपण प्लस 3 केलं. कोणापेक्षा तर 4 टाइम्स दी सम ऑफ डिजिट्स. सम ऑफ डिजिट्स कोणते आहेत x आणि y आहे, मग त्यांची सम काय येईल इथे x प्लस y आली आणि त्या समची 4 टाइम्स. मीन्स वी टेक इट हिअर 4. बघा, the number 2 digit number is 3 more than 4 times the sum of digits. ह्या कंडिशन नुसार ह्या ठिकाणी आपण अरेंजमेंट केली. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करून लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सच्या जनरल फॉर्म मध्ये आणायचं आहे. मीन्स वी राईट हिअर 10x प्लस y is equal to 4 into x is 4x plus 4 into y is 4y plus 3. Then from here we are taking these variables on left side. Means we write here 10x minus 4x plus y minus 4y is equal to 3. See in the given equation 10x minus 4x both are the like terms. Then the here 10x minus 4x means we get here it is 6x. Okay, then y minus 4y, what we have to do here? आता इथं काय केलं पाहिजे आपल्याला y plus y minus 4y subtraction means it is here 3y.
is equal to 3. See, the equation is given in general form, that is 6x minus 3y is equal to 3. Okay, but see here, all these coefficients are the multiple of 3. Means for simplification, we divide this equation by 3. Why we are dividing here? Because all that coefficients are multiple of 3. Means what we get it here after division? Here we get it 2x minus 3 ones are 3, means we get it 1 is equal to 3 ones are 1. Means the first equation from given condition is 2x minus y is equal to 1. We consider here this is our first equation. Okay. Then see what is the second condition. What is given here? What is second condition given? See now. That is 18 is added to this number. The sum is equal to the number obtained by interchanging the digits. Meaning पहा 18 is added. 18 आपण ऍड केले. कोणामध्ये 18 ऍड केले? टू धिस नंबर. नंबर कोणता आहे या ठिकाणी आपल्याला? 10x प्लस y. याच्यामध्ये आपण 18 ऍड केले. तर what we get it here? Then the number obtained by interchanging the digits. आता इंटरचेंजिंग द डिजिट्स केल्यावर याचा आपण इंटरचेंजिंग केलं तर कोणता नंबर तयार होईल? दॅट इज 10y प्लस x. करेक्ट. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. 10x मायनस x प्लस y मायनस 10y इज इक्वल टू मायनस 18. बघा, कॉन्स्टंट टर्म्स आपण राईट साइडला घेतल्या. टर्म्स विथ व्हेरिएबल वी आर टेकिंग ऑन लेफ्ट साइड. 10x minus x means we get it here 9x plus y minus 10y means here answer is minus 9y is equal to minus 18. See again 9, 9, negative 18. What we have to do here? आता काय केलं पाहिजे? Divide by 9. Yes, divide by 9. Okay, means we get it here again x minus y is equal to minus 2. This is our second equation. See, the first equation is given here. 2x minus y is equal to 1. Second equation, x minus y is equal to minus 2. We have to solve these equations. See which method we use here for solving these equations. Elimination. Okay, both have, see here, y having the same coefficient and same sign. Means we eliminate variable y by doing subtraction. Means we write here, subtract both the equations. Subtract equation 1 and 2. We are taking it here. Which is the first equation? 2x minus y is equal to 1. Second equation is x minus y is equal to minus 2. And here we are doing subtraction. Means x becomes minus x, minus y becomes plus y, and minus 2 becomes plus 2. ठीक आहे. आता 2x minus x means x minus y plus y cancel is equal to 1 plus 2 means 3. What is the value of x here? X is equal to 3. Okay. Then we have to find the value of another variable. Which is another variable here? Y. Means we substitute this value or we put this value in equation 1 or in equation 2. We put this value in equation 1. Okay. I am taking here equation first. What is equation first? It is 2x minus y is equal to 1. आता x ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. सॉरी, x ची व्हॅल्यू 3 आहे. मीन्स 2 into 3 minus y is equal to 1. 2 3s are 6 minus y is equal to 1. Means minus y is equal to minus 5. 1 minus 6 is a negative 5. Both having negative means y is equal to 5. Okay. What is question? Find the number. Which is the number we consider here?
Therefore, the number, 10x plus y. which is that number here? 10x plus y. We're putting the value of x, that is x is equal to 3 and y is 5. We simplify this. 10 3s are 30. 30 plus 5 is 35. Means which is the original number for the given example? That number is 35. बघा तो नंबर किती आलेला इथे 35 आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी मेथड वेगळी घेऊ शकता. आता मी एलिमिनेशन मेथड यूज केलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड घेऊन एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही ओरिजिनल नंबर जो 2 डिजिट नंबर आहे तो फाइंड आउट करू शकता. See the example number 7. The ratio of incomes of 2 persons is 9:7. 2 पर्सन्स आहेत, त्या 2 पर्सन्सच्या इन्कमचा रेशो दिलेला आहे 9:7. And the ratio of their expense is 4:3. आणि त्यांचा खर्च जो आहे त्या खर्च जो आहे त्याचा रेशो 4:3 आहे. Every person saved 200 rupees. आणि ते दोन्ही पर्सन्स 200 रुपीजचं सेव्हिंग करतात, बचत करतात. देन फाइंड द इन्कम ऑफ इच. प्रत्येकाचं इन्कम आपल्याला काढायचं आहे. बघा 2 पर्सन्स आहेत, दोन्ही पर्सनचं इन्कम सेम आहे असं सांगितलंय का इथं? बोला. No. म्हणजे दोघांचं वेगवेगळं, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचं इन्कम कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर द इन्कम ऑफ 2 पर्सन्स. इन्कम of 2 persons are x rupees and y rupees. दोघांचं इन्कम म्हणजे फर्स्ट पर्सन आहे त्याचं इन्कम x रुपीज कन्सिडर केलं, सेकंड पर्सन आहे त्याचं इन्कम आपण y रुपीज कन्सिडर केलं. आता फर्स्ट कंडिशन काय आहे याच्यात? द रेशो ऑफ देअर इन्कम्स किती दिलंय बघा बरं क्वेश्चन मध्ये? The ratio of income 9:7. 9:7. ठीक आहे. रेशो म्हणजे त्यांचं इन्कम आपल्याला कन्सिडर केलंय आपण. एक्स आणि वाय आहे. मीन्स एक्स अपॉन वाय धिस व्हॅल्यू इज इक्वल टू 9/7. बघा आपल्याला एक्स इज टू वाय ची व्हॅल्यू दिली आणि एक्स इज टू वाय ची व्हॅल्यू इथे 9:7 आहे. याच्यापासून आपण इक्वेशन तयार करू शकणार आहोत. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला येईल 7x is equal to 9y. 7 into x is a 7x, 9 into y is a 9y. Means we write it in standard form. Means 7x minus 9y is equal to 0. बघा बरं जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आलं का? ax plus by plus c is equal to 0. This is our first equation. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय? द रेशो ऑफ देअर एक्सपेन्स. त्यांचा एक्सपेन्स सांगितलेला आहे. एक्सपेन्सचा रेशो दिलाय पण आणखीन काय दिलाय? एव्हरी पर्सन सेव्ह ₹200 आणि दोघंही 200 रुपीजचं सेव्हिंग करतात. बघा आता फर्स्ट पर्सन आहे, फर्स्ट पर्सनचा आपण एक्सपेन्स काढू शकतो. एक्सपेन्स ऑफ फर्स्ट पर्सन कसा काढणार बघा बरं? एक्सपेन्स ऑफ फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सनचं इन्कम किती कन्सिडर केलंय आपण? बोला. फर्स्ट पर्सनचं इन्कम किती कन्सिडर केलंय? एक्स. बरोबर. आता ते इन्कम एक्स रुपीज आहे आणि तो सेव्हिंग कितीचं करतो? 200 रुपीजचं करतो. बघा 200. इन्कम एक्स रुपीज आहे, सेव्हिंग करतो म्हणजे एक्स रुपीज मधनं 200 मायनस केलं तर ही अमाऊंट येईल एक्सपेन्स. बघा खर्च किती करणार आहे? जर त्याच्यातनं आपण बचत बाजूला केली, इन्कम मधून जर बचत बाजूला केली तर त्या ठिकाणी आपल्याला खर्च येईल. मीन्स एक्सपेन्स ऑफ फर्स्ट पर्सन इज एक्स मायनस 200 रुपीज. Then similarly we find the expense of second person. Expense of second person. How we find it? बोला. Y minus 200 rupees. Y minus 200 rupees. Okay. See in second condition, the ratio of their expense is given here 4:5. So we write here
the ratio of expense is 4:3. ओके, आता 4:3 हा एक्सपेन्स दिलाय. मग याच्यावरून परत आपण एक इक्वेशन तयार करू शकतो. फर्स्ट जो पर्सन आहे त्याचा एक्सपेन्स आपण x - 200 रुपीज काढला. सेकंड जो पर्सन आहे त्याचा एक्सपेन्स आपण y - 200 रुपीज काढला. And this ratio is equal to 4:3 means we write here 4/3. How to solve this? Here we have to do again cross multiplication. Means 3x minus 200 into 3, that is 600, is equal to, आता 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 4y minus 800. ठीक आहे. आता इथे बघा बरं, वी आर टेकिंग व्हेरिएबल्स ऑन द सेम साइड. मीन्स 3x minus 4y is equal to minus 800. कारण 800 आहे असं आपण या ठिकाणी राईट साइडलाच घेतलाय, पण लेफ्ट साइडचे 600 आपण घेतो. मीन्स प्लस 600. बघा सिंपलेस्ट फॉर्म मध्ये इक्वेशन काय येईल? 3x minus 4y is equal to minus 200. minus 200. This is our second equation. बघा आता फर्स्ट इक्वेशन डोळ्यासमोर आहे, सेकंड इक्वेशन डोळ्यासमोर आहे. आता ह्या ठिकाणी आपण कुठल्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो? तर एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता इथं आपल्याला डिसाइड करायचं आहे कोणतं व्हेरिएबल आपण एलिमिनेट करायचं आहे. तर इथं विचार करू आपण y ला एलिमिनेट करू. मग y चा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये 9 आहे. मग त्या 9 ने आपण सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट 4 आहे, म्हणून फर्स्ट इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. ते आता इथं मेन्शन करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन फर्स्ट and 9 टू इक्वेशन सेकंड. बघा सेकंड इक्वेशनला 9 ने मल्टिप्लाय करायचं. तर दोघांना सेम साइन आहे. सेम साइन असेल तर एलिमिनेशन कसं करणार आपण? अँड सबट्रॅक्ट इट. त्यांची आपण या ठिकाणी वजाबाकी करणार. ठीक आहे. आता 4 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन काय येईल? 4 7 जा 28x 20 minus 4 9 जा 36y 36 is equal to 4 0 जा 0. आता 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 9 3 जा 27x minus 9 4 जा 36y is equal to 9 2 जा 18. means here we write 1800 minus as it is. ओके. आता सबट्रॅक्शन करायचं आहे, साइन चेंज होईल. आता इथे प्लस 27 becomes minus 27. means 28x minus 27x means x is remaining. Minus 26y plus 26y cancel is equal to 1800. बघा x ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली आपल्याला 1800. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. y ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार? बोला. Substitute this value in equation first. Yes, we put this value in any equation. I am taking here equation first. Okay. What is equation first? That is 7x minus 9y is equal to 0. We are taking the value of x is 1800 minus 9y is equal to 0. बघा बरं याचं मल्टिप्लिकेशन काय येईल? सांगा पटकन. 18 7 जा 12,600. 12,600 minus 9y as it is. ओके. आता हे 12,600 मी राईट साइडला घेते. मीन्स 9 minus 9y is equal to minus 12,600. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स y is equal to minus 12,600 upon minus 900. सॉरी minus 9. करा बरं आता डिव्हिजन किती येईल आन्सर बघा बरं. 9 1 जा 9, 9 4 जा 0 as it is.
means the value of y is here 1400 rupees. See, what is x? आपण x काय कन्सिडर केलेला आहे? First person income. पर्सनचं इन्कम कन्सिडर केलेलं आहे, बरोबर आहे. मीन्स द इन्कम ऑफ टू पर्सन्स. बघा पहिल्याचं किती आलेलं आहे? 1800. 1800. अँड सेकंड पर्सनचं किती आलं? 1400. म्हणजे त्यावेळी आपल्याला इथं इन्कम विचारलं आणि ह्या ठिकाणी आपण मेथड आता कोणती यूज केली आहे? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडने आपण दोन्ही पर्सनचं इन्कम फाइंड आउट केलेलं आहे. Then see the example number 8. If the length of rectangle is reduced by 5 units and its breadth is increased by 3 units, then the area of rectangle is reduced by 8 square unit. बघा इथपर्यंत फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. आता आपण एवढं रीड केलं म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की लेंथ ही 5 युनिटने कमी केलेली आहे, ब्रीथ ही 3 युनिटने वाढवलेली आहे. तर जो काही एरिया ऑफ रेक्टँगल आहे तो एरिया ऑफ रेक्टँगल 8 स्क्वेअर युनिटने कमी झालेला आहे. ही दिली आपल्याला फर्स्ट कंडिशन. आता सेकंड पुढे काय बघा, इफ द लेंथ इज रेड्यूस बाय 3 युनिट्स, लेंथ 3 युनिटने कमी केली, अँड ब्रीथ इज इन्क्रीज बाय 2 युनिट्स, अँड ब्रीथ ही 2 युनिटने वाढवली, then the area of rectangle will increase by 67 स्क्वेअर युनिट. म्हणजे सेकंड स्टेज मध्ये जो काही ओरिजिनल एरिया आहे त्या ओरिजिनल एरियापेक्षा 67 स्क्वेअर युनिटनी एरिया वाढणार आहे. सेकंड कंडिशन मध्ये वाढणार आहे, फर्स्ट कंडिशन मध्ये कमी होणार आहे. ठीक आहे. पुढे क्वेश्चन विचारलेला आहे, फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल. लेंथ आणि ब्रीथ रेक्टँगलची काढायची आहे. बघा क्वेश्चन मध्ये सांगितलं लेंथ वाढवली, ब्रीथ कमी केली तर एरिया कमी होईल, असं आपल्याला इथं एक्सप्लेनेशन दिले. पण लेंथ आणि ब्रीथ माहिती आहे का आपल्याला? बोला. नाही. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल? Consider length of rectangle is x and length of breadth is y. ओके, मीन्स कन्सिडर द लेंथ ऑफ रेक्टँगल ही कन्सिडर करावी लागेल. लेंथ ऑफ रेक्टँगल ही आपण जर x मीटर कन्सिडर केली, सॉरी आता आपल्याला युनिट दिलेलं नाहीये, युनिट शब्द वापरलाय म्हणजे फक्त आपण x घेऊ. अँड ब्रीथ किती घेतली या ठिकाणी आपण? ब्रीथ इज इक्वल टू y युनिट्स. ठीक आहे. लेंथ घेतली x युनिट्स, ब्रीथ घेतली y युनिट्स. मग एरिया काय होईल सांगा बरं? एरिया ऑफ ओरिजिनल रेक्टँगल. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच वाढवलं नाही, कमी केलं नाही, हा आपला ओरिजिनल रेक्टँगल आहे. ओरिजिनल रेक्टँगलचा एरिया काय येईल? लेंथ इंटू ब्रीथ म्हणजेच काय? x into y. x इंटू y. ठीक आहे. म्हणजे एक्स वाय हा एरिया झाला. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन काय सांगितली बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितले? फर्स्ट कंडिशन मध्ये जरासं पहा बरं. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज रेड्यूस्ड बाय 5, लेंथ 5 युनिट्सने कमी केली. आता लेंथ किती आहे? आता लेंथ आपण कन्सिडर केली x, 5 युनिटने कमी म्हणजे x मायनस 5 युनिट लेंथ झाली. ब्रीथ इज इन्क्रीज बाय 3 युनिट्स, आणि ब्रीथ ही आधीची आहे y, ती आपण 3 युनिट्सने वाढवली. म्हणजे आता लेंथ आली x मायनस 5 युनिट्स, ब्रीथ आली y प्लस 3 युनिट्स, देन द एरिया इज रेड्यूस्ड बाय 8 स्क्वेअर युनिट. एरिया किती आहे? ओरिजिनल एरिया आहे xy. बर. मग तो एरिया कितीने कमी होणार आहे? तर एरिया हा 8 युनिटने कमी होणार आहे. ओके, वी सिम्प्लिफाय दिस. सी हाऊ टू सिम्प्लिफाय. फर्स्ट वी मल्टिप्लाय बाय x टू बोथ द टर्म्स प्रेझेंट इन द सेकंड ब्रॅकेट. आता x ने मल्टिप्लाय करणार आपण, x इंटू y, xy प्लस x इंटू 3, 3x. Similarly, we multiply by negative 5. Negative 5 into y,
that is negative 5y. Negative positive, negative 5 3s are 15 is equal to xy minus 8. बघा आता इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पटकन बोला काय करावं लागेल मला. Like term. लाईक टर्म्स. ओके. आणखीन बघा बरं काय करावं लागेल. पटापट उत्तर द्या. X plus y. The x into y 2xy. नाही, इक्वल साइन आहे. इक्वल साइनच्या दोन्ही बाजूला सेम टर्म्स आहेत. मग आपण काय करतो, इक्वल साइनच्या दोन्ही बाजूला सेम टर्म्स असतील तर त्या कॅन्सल करणार आपण. जे एक्स वाय निघून गेलं. मग इथे इक्वेशन राहिलं 3x मायनस 5y इज इक्वल टू -8 -15 आपण राईट साईडला घेतले ते झाले +15. बघा जे इक्वेशन काय मिळालं इथं 3x मायनस 5y इज इक्वल टू -8 + 15. आन्सर येईल 7. आलं का इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बघा बरं 3x minus 5y is equal to 7. This is our first equation. ठीक आहे. आता पुढे अजून एक कंडिशन काय दिली आहे का बघा. सेम कंडिशन आय थिंक दिली आहे. दिली आहे का कंडिशन. काय केले आता सेकंड कंडिशन मध्ये. द लेंथ इज रिड्यूस बाय 3 युनिट्स. लेंथ कमी केली. आता लेंथ कितीने कमी करायची आहे. 3 units. 3 युनिट्स न लेंथ कमी करायची आहे. आधीची लेंथ आहे x, आता 3 युनिट्स न कमी केली x -3 झाली. अँड ब्रीथ इज इन्क्रीज बाय 2 युनिट्स. आधीची ब्रीथ आहे y, 2 युनिट्स ने वाढवली म्हणजे x + 2 झाले. ठीक आहे. देन द एरिया ऑफ रेक्टँगल विल इन्क्रीज बाय 67 स्क्वेअर युनिट. ही जर पोझिशन केली, ही म्हणजे काय, लेंथ जर 3 ने कमी केली, ब्रीथ जर 2 ने वाढवली, तर एरिया हा आधीच्या एरियापेक्षा 67 ने वाढेल. इट इन्क्रीज बाय 67 स्क्वेअर युनिट. आता इन्क्रीज आहे म्हणून आपण +67 केलं. आता याला आपण सिम्प्लिफाय करणार. पहिला x ने मल्टिप्लाय करू. x into y, xy, x into 2 plus 2x. आता 3 ने मल्टिप्लाय करणार. -3 into y, -3y, minus into plus, minus 3 2s are 6 is equal to xy plus 67. बघा आता कोणत्या टर्म्स काय करावं लागेल. xy cancel करावं लागेल. करेक्ट. xy कॅन्सल करावं लागेल. 2x minus 3y is equal to 67 minus 6. ठीक आहे. म्हणजे ते इथे इक्वेशन काय येईल आपल्याला. +6 ना. प्लस येईल. करेक्ट. +6. येस प्लस येईल. बरोबर आहे. 2x minus 3y is equal to, इथे आन्सर किती येईल बोला. 73. 73. बघा बरं सेकंड इक्वेशन आलं का. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. आता काय करावं लागेल बघा आपल्याला पुढे. काय करावं लागेल. बोला काय करायचं पुढे. आता आपल्याला इक्वेशन आपण तयार केले. पुढची एक्झाम पुढचं काय पुढे आपल्याला कोएफिशिएंट सेम करावे. येस कोएफिशिएंट सेम करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. देन वी सॉल्व धीस 2 इक्वेशन्स. आता कुठल्या मेथडने, तर ह्या ठिकाणी आपल्याला y ला एलिमिनेट करायचं आहे. म्हणजे y चे कोएफिशिएंट्स आपण इक्वल करणार. मीन्स वी राईट हिअर मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट ला आपण 3 ने का मल्टिप्लाय करणार आहोत, आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 3 आहे. आता फर्स्ट इक्वेशनला किती बोला. आता सेकंड 3x
3x. आता सेकंड इक्वेशन जे आहे, सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5. 5 ने. अँड 5 टू इक्वेशन सेकंड. ठीक आहे. आता बघा 3 ने फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय केला, इक्वेशन काय येईल? 9. मॅडम तुम्ही 3x हा बोल. 5y इज इक्वल टू 8 पाहिजे ना. किती पाहिजे? आपल्या आधीच्या इक्वेशन मध्ये काय आलंय? xy मायनस 8. मग 8 पाहिजे ना, 8 युनिट्स. ते सिम्प्लिफाय केलेलं आहे, पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघा. 8 युनिट्सनं सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर इथं आले -8 + 15. -8 + 15चं 7 येतं, त्यामुळे आपण 7 घेतलेलं आहे. ओके. आता 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 जा 9 झालं. -15y इज इक्वल टू 21. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार आहोत आपण? 5 ने. 5 3 जा 10x -5 3 जा 15y इज इक्वल टू 73 ला आता 5 ने मल्टिप्लाय करायचंय. किती येईल? 15 1 जा 15, 3 4 5 बरोबर आहे का बघा? 345. मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का? 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मॅडम 365. मल्टिप्लिकेशन सांगा किती येईल? 5 ने 73 इंटू 5 15 35 36 करेक्ट. किती येणार? 365. ठीक आहे. आता दोघांना सेम साइन आहे, याला आपण इक्वेशन 3 कन्सिडर केलं आणि याला आपण इक्वेशन 4 कन्सिडर केलं. आता काय करणार आपण? 3 आणि 4 ला सेम साइन आहेत म्हटल्यावर सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. ठीक आहे. थर्ड इक्वेशन आहे 9x minus 15y is equal to 21 आणि नेक्स्ट आहे 10x minus 15y is equal to -365. आता सबट्रॅक्शन करतोय आपण. इथे मायनस होईल, इथे प्लस होईल आणि इथे पण प्लस होईल. ठीक आहे. 9x minus 10x म्हणजे -x इज इक्वल टू, आता ह्या ठिकाणी आपल्याला 21 बघा किती आन्सर येईल? 21 मायनस, आता 21 म्हणजे 365 मधनं 21 मायनस करायचे. किती आन्सर येईल? बोला. अरे बोला, आन्सर किती येईल? x इज इक्वल टू 344 म्हणजे x ची व्हॅल्यू सबट्रॅक्शन केलं आपण तर ह्या ठिकाणी 344 आली. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय करणार आपण? बोला. सबस्टिट्यूट this value in equation फर्स्ट इक्वेशन मध्ये घालू. 3x minus 5y is equal to 7. आता x किती आहे? तर 344 minus 5y is equal to 7. 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 4 जा 12, कॅरी 1 दिला. 3 4 जा 12 आणि 1 13, अगेन कॅरी 1. 3 3 जा 9 and 1 10 minus 5y is equal to 7. ठीक आहे. आता -5y is equal to 7 हे 1032 आहे, ते आपण राईट साइडला घेतले, मायनस झाले 1032. आता यांचं सबट्रॅक्शन किती येणार? तर -5y is equal to -1025 येईल बघा सबट्रॅक्शन. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे आपल्याला -1025 ला 5 ने डिव्हाइड करावं लागेल. मायनस मायनस प्लस येईल. y ची व्हॅल्यू किती आहे सांगा इथे? 25 405.
200, 5 2 जा 10, 0 and 5 5 जा, म्हणजे ह्या ठिकाणी y ची व्हॅल्यू ही आपल्याला 205 युनिट्स आली. बघा आता ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल. मग लेंथ किती आली? लेंथ आपण काय कन्सिडर केलेली आहे? Consider 344. 344 सॉरी स्क्वेअर नाही येणार, फक्त युनिट येईल. ठीक आहे. आणि ब्रीथ किती आली? ब्रीथची Y is equal to 200. y इक्वल टू 205 युनिट्स. बघा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतात, पण तुम्हाला त्याचे इक्वेशन्स तयार करायचे. त्यामुळे एक्झाम्पल शांतपणे 1 वेळा 2 वेळा 3 वेळा वाचून त्याचं मिनिंग लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार इक्वेशन तयार करायचे. असं नाही की इथं रेड्यूस बाय 8 आहे म्हणजे आपल्याला 8 मायनस करायचं आहे. आपण 8 मायनस केलं आणि सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला हे इक्वेशन आलं. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशन नुसार इक्वेशन तयार होईल, पण ते इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आणि मगच आपण एक्झाम्पल ते सॉल्व्ह करणार. आता ह्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर लेंथ आपल्याला 344 युनिट्स मिळाली आणि ब्रीथ ही आपल्याला 205 युनिट्स मिळाली. आले का एक्झाम्पल लक्षात? बोला. हो. ठीक आहे. सांगू का मॅडम मिनिंग? नको नको, एक मिनिट. सी द एक्झाम्पल नंबर 9. The distance between the two places A and B on a road is 70 किलोमीटर. म्हणजे ह्या ठिकाणी 2 प्लेसेस आहेत. कन्सिडर केलं आपण ह्या ठिकाणी फर्स्ट प्लेस ही A आहे आणि सेकंड प्लेस ही B आहे आणि याच्यामध्ये हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 70 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता काय सांगितलं पुढे पहा. अ कार स्टार्ट्स फ्रॉम A and other from B if they travel in the same direction. बघा 2 कार आहेत. एक कार A पासून सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल होती, त्याच वेळी सेकंड कार जी आहे ती B पासून सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल होती. देन दे मीट आफ्टर 7 hours. म्हणजे ज्यावेळी हे दोघं एकाच वेळी चालू करतात ट्रॅव्हलिंग, म्हणजे फर्स्ट कार आहे ती A पासून स्टार्ट होते, B च्या डायरेक्शनने जाते पुढे आणि B ची कार आहे सेम टाइमला B पासून जाते आणि कन्सिडर जर आपण केलं तर ते ह्या ठिकाणी पॉइंट C पाशी 7 hours नंतर ते मिळतात, एकमेकांना ते भेटतात. बघा सेम डायरेक्शन आहे. आता पुढे काय सांगितलं, इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर. सेकंड स्टेज मध्ये काय सांगितलं की ते दोघं एकमेकांच्या डायरेक्शनने ट्रॅव्हल्स होतात, तर त्या ठिकाणी त्यांनी ते दोघंही एका ठिकाणी हे एका तासानंतर ते मिळतात. बघा इफ दे बोथ ट्रॅव्हल्स टुवर्ड्स इच अदर देन दे विल मीट आफ्टर 1 hour. ते एका तासानंतर एकमेकांना भेटतात. 1 तासानंतर कधी भेटतात? जेव्हा ते एकमेकांच्या दिशेने ट्रॅव्हल करतात तेव्हा. आणि 7 तासाने कधी भेटतात? जेव्हा ते एकाच डायरेक्शनने जातात. म्हणजे A हा B च्या डायरेक्शनने चाललेला आहे आणि B हा आपला पुढेच्या डायरेक्शनने चाललेला आहे. तर ते 7 तासानंतर पॉइंट C पाशी येऊन भेटतात. फाइंड देअर स्पीड्स. तर त्या दोन्ही कारचा आपल्याला स्पीड काढायचा आहे. स्पीड माहितीये का? स्पीड माहितीये का? नाही. नाही. म्हणजे कोणत्या क्वांटिटी काढायला सांगितले? स्पीड सांगितली. आता इथं आपण कन्सिडर करू स्पीड ऑफ फर्स्ट कार. स्पीड ऑफ फर्स्ट कार विच इज x किलोमीटर पर आवर. ठीक आहे. अँड स्पीड ऑफ सेकंड कार. आता दुसऱ्या कारचा पण स्पीड आपल्याला घ्यावा लागेल. सेकंड कारचा स्पीड काय कन्सिडर करू आपण इथे, तर तो y किलोमीटर पर आवर. बघा आता स्पीड दिलेला आहे. आता इथं काय सांगितलं बघा, फर्स्ट केसमध्ये A पासून फर्स्ट कार ट्रॅव्हल झाली म्हणजे तिने A पासून C पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं 7 hours मध्ये आणि सेकंड कारने B पासून C पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. बरोबर आहे. मग कोणी डिस्टन्स जास्त कव्हर केलं? बोला. फर्स्ट कारने. फर्स्ट कारने. बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन. कोणत्या कारने? फर्स्ट कारने डिस्टन्स जास्त कव्हर केलं का सेकंडने?
फ्रॉम फर्स्ट कंडिशन. First car. बरोबर आहे. म्हणजे इथं आपण करू फर्स्ट कार covers distance AC in 7 hours. 7 तासामध्ये AC डिस्टन्स हे फर्स्ट कारने कव्हर केलं. मग सेकंड कारने किती डिस्टन्स कव्हर केलं? 1 hours. BC डिस्टन्स बोला. BC कव्हर केलं. ठीक आहे. BC. इन 7 hours 7 तासामध्ये BC इतकं डिस्टन्स कव्हर केलं. आता कोणी डिस्टन्स जास्त कव्हर केलेला आहे? फर्स्ट कारने. बरोबर आहे. First car. पण या दोघांच्या डिस्टन्स मध्ये AC ने किती डिस्टन्स जास्त केलेलं आहे बघा बरं. म्हणजे फर्स्ट कारने किती किलोमीटर डिस्टन्स जास्त केलेलं आहे कव्हर? फिगर मध्ये बघा तुम्हाला आयडिया येईल. AC मोठा आहे. 7. कंडिशन बघा लक्षात घ्या. AC मोठा आहे BC पेक्षा. बरोबर आहे. पण AC कितीने मोठा आहे BC पेक्षा? BC पेक्षा नाही आपल्याला. 7. बघा AC हे डिस्टन्स आहे. बरोबर आहे. हे फर्स्ट कारने कव्हर केलं आणि BC हे सेकंडने डिस्टन्स कव्हर केलं. मग कोणी जास्त डिस्टन्स कव्हर केलं? तर कार फर्स्टने. मग किती डिस्टन्स जास्त कव्हर केलंय त्यांनी? बोला. 70 किलोमीटर जास्त कव्हर केलंय का? मग आता डिस्टन्स किती कव्हर केलंय हे आपण काढू शकतो. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? आपल्याला सायन्सची हेल्प घ्यावी लागेल. सुरुवातीला आपण स्पीडचा फॉर्म्युला लिहू. स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? स्पीड इज इक्वल टू Distance travel. येस अपॉन टाइम. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला स्पीडचा माहिती आहे. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल याच्यावरून? बोला. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल? स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. आता AC हे डिस्टन्स फर्स्ट कारने कव्हर केलं. मग ते आपल्याला काढायचंय. डिस्टन्स कव्हर्ड बाय फर्स्ट कार. डिस्टन्स कव्हर्ड बाय फर्स्ट कार. आपण डिस्टन्स कसं काढणार? स्पीड इंटू टाइम. पहिल्या कारने किती वेळ घेतला? 7 hours घेतला. बरोबर आहे. पहिल्या कारचा स्पीड किती आहे? किती कन्सिडर केलाय फर्स्ट कारचा स्पीड? X. पहिल्या कारने किती डिस्टन्स कव्हर केलं? 7. ओके. तसंच आपण सेकंड कारचं डिस्टन्स काढू. डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंड कार. सेकंड कारने किती डिस्टन्स कव्हर केलं सांगा मग मला डायरेक्टली आता. स्पीड त्याचा आहे 7 by. 7 ठीक आहे. आता कोणी डिस्टन्स जास्त कव्हर केलं म्हणून सांगितलं तुम्ही? फर्स्ट कारने. मग या दोघांचा जर डिफरन्स घेतला 7x - 7y तर यांचा डिफरन्स 70 किलोमीटर येतो. का? तर A पासून C पर्यंत म्हणजे BC हा जर डिस्टन्स आपण काढून टाकला तर 70 किलोमीटर हे डिस्टन्स दोघांचा डिफरन्स आला. आता हे इक्वेशन मिळालं आपल्याला. याला आपण सिम्प्लिफाय केलं. डिव्हाइड बाय 7 केलं तर इक्वेशन काय येईल? x - y इज इक्वल टू 10. आलं काय? फर्स्ट. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशनने इक्वेशन मिळालं. आता पुढे काय सांगितलं? इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर. ते दोघं एकमेकांच्या दिशेने येतात. म्हणजे ह्या ठिकाणी AB आहे. A पासून कार B च्या डायरेक्शनला जाते आणि B पासून कार A च्या डायरेक्शनला येते. तर ते एका तासाने एका पॉइंटवर येतात. दोघा एकमेकांना भेटतात. ठीक आहे. 1 तासानंतर येतात. मग आता एका तासानंतर येतात म्हणजे ह्या ठिकाणी फर्स्ट कारने किती डिस्टन्स कव्हर केलं? सेकंड कंडिशन आता विचारात घेऊ. बघा आपण डिस्टन्स काढतोय. सेकंड कंडिशन मध्ये टाइम किती लागलाय? दे टेक 1 hour. 1 hour. बरोबर आहे. आता तास आपल्याला मगाशी 5 होते. स्पीड तोच आहे. सेम स्पीड आहे. मग फर्स्ट कारने डिस्टन्स किती कव्हर केलं?
फर्स्ट कार कव्हर्स डिस्टन्स किती येईल सांगा. तोच फॉर्म्युला येणार, स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे एक्स, टाइम किती घेतला सेकंड स्टेजला 1 आवर घेतला, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं फर्स्ट कारने किलोमीटर, बरोबर आहे. मग सेकंड कारने किती केलं, सेकंड कारचं किती डिस्टन्स येईल Y. सेकंड कार कव्हर्स डिस्टन्स y किलोमीटर. ठीक आहे. बघा ए हा बीच्या डायरेक्शन येतो, बी हा एच्या डायरेक्शन येतो, म्हणजे ए ने एक्स किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं, बी ने वाय किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं, मग दोघांची ऍडिशन किती, दोघांनी मिळून टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं. 7 hours. डिस्टन्स म्हणते मी, डिस्टन्स, तास नाही विचारले. ए हा बीच्या डायरेक्शन येतोय, बी हा एच्या डायरेक्शन येतोय, आणि या दोघांच्यातलं डिस्टन्स 70 किलोमीटर आहे. मग दोघांनी मिळून किती डिस्टन्स कव्हर केलं 70. म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन काय मिळेल, फर्स्ट कारने एक्स डिस्टन्स कव्हर केलं, सेकंड कारने वाय डिस्टन्स कव्हर केलं, आणि दोघांचं मिळून डिस्टन्स झालं 70. आलं का सेकंड इक्वेशन, बघा बरं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70 हे आपलं सेकंड इक्वेशन आलं. ह्या ठिकाणी आपण दोन्ही कंडिशन्स अप्लाय केल्या आणि दोन्ही कंडिशननुसार आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. फर्स्ट इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. सेकंड इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. आता आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करणार आपण इथे, बोला बरं. एलिमिनेट करायचं, बरोबर आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता मी डायरेक्टली घेते, दोघांचे ऍडिशन काय येईल, वाय वाय कॅन्सल झाला तर 2x, x प्लस x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 80. मग x ची व्हॅल्यू किती येईल 8.2 मीन्स x इज इक्वल टू 40. ठीक आहे. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू, कोणत्या इक्वेशन मध्ये घालूया बघा. सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. ओके, फर्स्ट इक्वेशन काय आहे, फर्स्ट इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. एक्स ची व्हॅल्यू 40 घेतली, 40 मायनस वाय इज इक्वल टू 10 मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 10. 40 राईट साइडला गेले म्हणजे मायनस झाले, म्हणजे आन्सर काय मिळालं बघा, मायनस मायनस 30. म्हणजे y इज इक्वल टू किती आली y ची व्हॅल्यू 30. आता x काय केला होता, आपल्याला फाइंड देअर स्पीड्स म्हणले, म्हणजे x काय आहे, देअरफॉर स्पीड ऑफ फर्स्ट कार, पहिल्या कारचा स्पीड किती आहे, स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर यस, युनिट द्यावं लागेल ना. फर्स्ट कार इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. ओके. अँड स्पीड ऑफ सेकंड कार, सेकंड 30 किलोमीटर पर 30 किलोमीटर पर आवर. बघा स्पीड सांगितलं होतं आपण, स्पीड फाइंड आउट केला. ठीक आहे. आता घेऊ आपलं नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 10. The sum of two digits and the number obtained by interchanging its digit is 99. Find the number. बघा, the sum of two digit numbers and the number obtained by interchanging the digits. म्हणजे ह्या ठिकाणी कंडिशन काय दिली आहे, 2 अंकी संख्या घ्यायची आहे. ती 2 अंकी संख्या आणि त्या 2 अंकी संख्यामध्ये त्या डिजिटची इंटरचेंजिंग करायची. तो तयार झालेला किंवा ती तयार झालेली संख्या, त्या दोघांची ऍडिशन 99 आहे. फाइंड द नंबर्स. पुढे कंडिशन सांगितलीये का, एकच कंडिशन आपल्याला इथं दिलेली आहे. आता 2 डिजिट नंबर आहे म्हणजे आपण काय कन्सिडर करणार इथं, बोला. कन्सिडर 10th place x the digit at the 10th place. 10th place चा डिजिट आपण x कन्सिडर केला. ठीक आहे. and the digit at
ऍट वन्स तो काय होईल, y कन्सिडर केला. ठीक आहे. देन दी ओरिजिनल नंबर कोणता तयार होईल बघा बरं. x into 10 प्लेसला x आहे म्हणजे 10x झाला. युनिट प्लेसला y आहे म्हणजे y झाला. ओरिजिनल नंबर आला 10x प्लस y. मग आता इंटरचेंजिंग ऑफ डिजिट्स केला कोणता नंबर मिळेल, 10y plus x. Yes, the number formed by interchanging the digit. The number formed by interchanging the digit. Interchanging the digit is. कोणता नंबर येईल पुन्हा सांगा. 10y plus x. 10y plus x. ठीक आहे. आता या दोन्ही नंबर्सची ऍडिशन 99 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बघा बरं, दोघांची ऍडिशन. पहिला नंबर आहे इथे 10x प्लस y, तो नंबर घेतला आपण 10x प्लस y. नेक्स्ट नंबर आहे 10y प्लस x, या दोघांची ऍडिशन 99 आहे. सिम्प्लिफाय केलं आपण इथं. 10x प्लस x 11x प्लस 10y प्लस y 11y इज इक्वल टू 99. बघा बरं, डिव्हाइड कोणत्या नंबरने करता येतं का, 11. मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला इथे, x प्लस y 9. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, फाइंड दी नंबर. एकच इक्वेशन आहे. आपण लेसन स्टार्ट केला त्यावेळी आपण एक इक्वेशन असं घेतलं होतं बघा, फाइंड द सोल्युशन ऑफ इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 9. मग त्यावेळी तुम्ही काय केलं होतं आठवा, फाइंड दी नंबर आपल्याला काढायचा आहे. बोला. आता इथे एकच इक्वेशन आहे. आता इथं आपण कन्सिडर केलं, जर व्हॅल्यू आपण वेगवेगळ्या कन्सिडर केल्या, पहा. इफ दी व्हॅल्यू ऑफ x इज, समजा मी 2 कन्सिडर केली, 3 कन्सिडर केली, 4 कन्सिडर केली, 5 कन्सिडर केली, अशा भरपूर संख्या मी घेऊ शकते. ठीक आहे. तसंच आता आपल्याला y ची व्हॅल्यू बघायची आहे. मग y ची व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ y काय येईल, जर मी 2 कन्सिडर केली तर y किती येईल, दोघांची ऍडिशन 9 आहे. 7. 3 कन्सिडर केली तर किती येणार, 6. ओके. 4 कन्सिडर केली तर काय येणार, 5. 4 कमी होतील. बघा म्हणजे नंबर्स काय येत आहेत बघा, जर मी 1 कन्सिडर केली, 1 कन्सिडर केली तर 8 येणार, 2 कन्सिडर केली तर 7 येणार, 3 कन्सिडर केली तर 6 येईल, 4 कन्सिडर केली तर 5 येईल, 5 कन्सिडर केली तर 4 येईल. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मेनी सोल्युशन्स मिळू शकतात. मग आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड दी नंबर, तर आपल्याला नंबर विचारलेला आहे. मग कोणता नंबर येईल, बोला. देअरफॉर रिक्वायर्ड नंबर, कुठले नंबर तयार होतील या डिजिट्स पासून, 1 8 18 येईल, 2 7 27 येईल, 3 6 36 येईल, असे बरेच आपल्याला नंबर्स मिळतील. बघा आता इथं एकच इक्वेशन आहे, एकाच इक्वेशनचे आपण मेनी सोल्युशन्स काढू शकतोय. आपल्याला एक्झाम्पल मध्ये सेकंड कंडिशन दिलेली नाही, त्यामुळे एकाच इक्वेशनवर आपण मेनी सोल्युशन्स तयार केले. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कोणते नंबर्स मिळाले, तर 18 आलं बघा, त्यांची ऍडिशन 9 येते की नाही. 27 नंबर मिळाला, त्याची डिजिटची ऍडिशन 9 आली. 36 नंबर आहे, त्याच्या डिजिटची ऍडिशन 9 आली. म्हणजे हे जर नंबर आपण घेतले आणि ही कंडिशन जर अप्लाय केली तर या नंबर्सला ही कंडिशन सुटेबल होते. आले का लक्षात, बोला. ठीक आहे. हो. ओके चला, मग आज आपला ह्या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 5 संपलेला आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 पासून क्वेश्चन नंबर 10 पर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू वन्स अगेन.